आज 13 ऑगस्ट 2026 रोजी उपलब्ध ताज्या न्यायालयीन अपडेटनुसार उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. मात्र धनुष्यबाण कोणाचा आणि खरी शिवसेना कोणाची यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाणावर सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद. विधिमंडळातील फूट म्हणजेच पक्षाची फूट कशी? न्यायालयाचा सवाल आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4 वर्षापासून सुरू असलेल्या शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हाच्या वादाला आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे निर्णायक वळण मिळालेले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही गटासाठी ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करताना विधिमंडळातील काही आमदारांच्या फुटीला संपूर्ण राजकीय पक्षाची फूट मानता येणार नाही असा युक्तिवाद जो आहे सुप्रीम कोर्टात केलेला आहे. सिब्बल यांनी न्यायालयासमोर असा मुद्दा मांडला की केवळ विधिमंडळातील गट फुटला म्हणून त्याला संपूर्ण पक्ष असल्याचा दावा करता येणार नाही. विधिमंडळातील फुटीच्या आधारावर एखाद्या गटाला मूळ राजकीय पक्षाचा ताबा मिळू दिल्यास लोकशाहीच्या मूलभूत रचनेवरच परिणाम होऊ शकतो असा युक्तिवाद त्यांनी केला. पक्षाच्या संघटनात्मक रचनेचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केलेले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे. शिवसेनेत नेमकी फूट झाली होती का आणि विधिमंडळ पक्षातील फूट संघटनेपर्यंत पोहोचली होती काय हे आधी तपासावे लागेल असे न्यायालयाचेही स्पष्ट मत आलेले आहे. म्हणजेच केवळ आमदारांची संख्या किंवा विधिमंडळातील बहुमत यावरच पक्ष कोणाचा हा प्रश्न ठरवला जाऊ शकतो का यावर न्यायालय विचार करीत आहेत. या प्रकरणाला आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजेच निवडणूक आयोगाचा निर्णय. फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत नोंदीमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित याचिका आणि शिवसेना विषयक जे प्रकरणे आहे ते नोंद आहेत. उद्धव गटासाठी कसोटीची लढाई ही आहे. ठाकरे गटाचा मुख्य भर पक्षाच्या संघटनात्मक अस्तित्वावर, पक्षाच्या घटनेवर आणि पक्षातील लोकशाही प्रक्रियेवर आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या पक्ष घटनेतील काही बदलावरही प्रश्न उपस्थित केले आहे. न्यायालयाने पक्षाची रचना अत्यंत केंद्रीकृत म्हणजेच जवळपास 1 पर्सन स्ट्रक्चर्स झाल्याचे निरीक्षण केले होते. दुसरीकडे शिंदे गटाचा दावा विधिमंडळातील बहुमत आणि पक्षातील मोठ्या संख्येने आमदार खासदारांच्या पाठिंब्यावर आधारित आहे. त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निर्णयात विधिमंडळातील बहुमत, संघटनात्मक बहुमत, पक्षाची जे घटना आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाची कायदेशीरता हे सर्व मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. धनुष्यबाण पुन्हा बदलणार का? सध्या मात्र धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे गटाला मिळणार किंवा शिंदे गटाकडेच कायम राहणार याबाबत कोणताही अंतिम न्यायालयीन निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध दाव्यांकडे सध्या तरी सावधपणे पाहणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकालच ठरवेल की शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर अंतिम कायदेशीर हक्क कोणाचा राहणार आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे लागलेले आहे. कारण हा केवळ 2 गटामधील पक्षाचा वाद नसून बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना नेमकी कोणाची, पक्षाची खरी ओळख काय आहे आणि पक्षफुटीचे घटनात्मक परिणाम काय याचा निर्णय ठरवणारा ऐतिहासिक खटला ठरण्याची शक्यता आहे. आणि नक्कीच ही जी
जे सुप्रीम कोर्ट जे आता निर्णय देणार आहे तो कारण निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये काही इतर पक्षाचे जे आधी निर्णय दिल्या गेलेले आहेत त्याचा सुद्धा हवाला देण्यात आलेला आहे. पण एकंदरीतच हा शिवसेनेचा निर्णय जो आहे तो ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे आणि या निर्णयावरच जे आहे शिवसेनेचं जे म्हणजे राजकीय भविष्य आहे ते सुद्धा ठरणार आहे. पण मात्र धनुष्यबाण कोणाचा आणि शिवसेना कोणाची यावर तुमचं काय मत आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि WS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझी स्वतंत्र पत्रकारिता मजबूत करण्यासाठी WS न्यूजला जाहिरात देऊन सहकार्य करा. धन्यवाद.